नमस्कार मित्रांनो, शुभ प्रभात. एक्झाम पॉईंट या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होणार आहे. मी तुम्हाला रेल्वे भरती संदर्भातील सामान्य विज्ञान या विषयाचे प्रश्न सांगणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब कराल. चला तर मग बघूया आजचा पहिला प्रश्न. बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे, वर्गीकरणाचे जनक कोणाला म्हणतात? तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे मेंडेलब्रॉन, ब लिनियस, क आइन्स्टाईन आणि ड डार्विन. तर बघा, याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब लिनियस. यांचं पूर्ण नाव कॅरोलस लिनियस सुद्धा आहे. यांना वर्गीकरणाचे जनक म्हटले जाते. हे एक स्वीडिश वनस्पतीशास्त्रज्ञ किंवा प्राणीशास्त्रज्ञ आणि चिकित्सक सुद्धा होते. त्यांनी प्रजातींचे नाव देण्यासाठी वैज्ञानिक प्रणाली तयार केली होती. बघा, तर त्यांनी वर्गीकरण, पदानुक्रम आणि नामकरणाची द्विपदी प्रणाली सुद्धा सुचवली होती. त्यांनी प्रजातींचे नाव देण्यासाठी वैज्ञानिक प्रणाली तयार केली. त्यांनी सिस्टिमा नेचुरे या पुस्तकात वर्गीकरणाचा सिद्धांत सुद्धा प्रकाशित केला होता. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2. जर एखादी वस्तू तरंगत असेल तर पाण्याने त्या वस्तूवर लावलेला ऊर्ध्वगामी बल रिकामी जागा असतो. तर बघा, यामध्ये पर्याय अ दिलेला आहे वस्तूंच्या वजनापेक्षा कमी, ब 0, क वस्तूंच्या वजना इतके आणि ड वस्तूंच्या वजनापेक्षा जास्त. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क वस्तूंच्या वजना इतके. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3. 1 ॲटमॉस्फिअर बरोबर रिकामी जागा. 1 ॲटमॉस्फिअर बरोबर रिकामी जागा. तर बघा, यामध्ये पर्याय अ दिलेला आहे तुम्हाला 1.01 गुणिला 105. त्यानंतर ब दिलेला आहे 10.1 गुणिला 105 पाऊंड. त्यानंतर क दिलेला आहे 1.01 गुणिला 106 पाऊंड आणि ड दिलेला आहे 10.1 गुणिला 106 पाऊंड. तर याचे बरोबर उत्तर आहे अ 1.01 गुणिला 105 पाऊंड. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4. द्रव आणि वायूमुळे उष्णता हस्तांतरण प्रामुख्याने खालील कारणामुळे होते. तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे चालकता, ब संवहन, क रेडिएशन आणि ड चालकता आणि किरणोत्सर्ग दोन्ही. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे संवहन. तर बघा, द्रवामध्ये उष्णता हस्तांतरण प्रामुख्याने संवहनाने होते, कारण संवहन ही मध्यम कणांच्या वास्तविक हालचालींद्वारे होणारी उष्णता हस्तांतरणाची एक प्रक्रिया आहे. काही प्रमाणात द्रव स्थिर स्थितीत असताना वहनाद्वारे उष्णता देखील हस्तांतरित करत असतो. म्हणूनच याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब संवहन. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5. वर्गीकरण हे मुळात रिकामी जागाशी संबंधित आहे. बघा, त्यामध्ये पर्याय अ दिलेला आहे जैवविविधता. बघा, प्रश्न क्रमांक 5. वर्गीकरण हे मुळात रिकामी जागाशी संबंधित आहे. तर त्यामध्ये पर्याय अ दिलेला आहे जैवविविधता, ब कटरचना, क खगोलशास्त्राची एक शाखा आणि ड मानवी वर्तनाचा अभ्यास. बघा, वर्गीकरण हे मुळात जैवविविधतेवर आधारित असतो. म्हणूनच याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ जैवविविधता. म्हणजे प्रत्येकामध्ये काही विविधता जी आढळून येते त्यानुसार वर्गीकरण केले जाते. वर्गीकरण हे प्राण्यांचे तसेच वनस्पतींचे सुद्धा केले जातात आणि त्यांच्यामधील विविधता किंवा साम्यता बघून त्यांना वेगवेगळ्या गटामध्ये ठेवले जात असते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6. एका स्रोतातून 0.4 सेकंदात 20 लाटांचे शिखर आणि कूड तयार होतात, तर लाटेची वारंवारता शोधा. तर यासाठी तुम्हाला काही फॉर्म्युलाज वगैरे यूज करावा लागतो. तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे 10 हर्ट्ज, ब दिलेला आहे 510 हर्ट्ज, क दिलेला आहे 80 हर्ट्ज आणि ड दिलेला आहे 50 हर्ट्ज. तर याचे बरोबर उत्तर आहे 50 हर्ट्ज. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत आपत्कालीन प्रकाश बंद होताच प्रकाशाचे उत्सर्जन थांबते? तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे फॉस्फरस, ब दिलेला आहे प्रतिदीप्ती, क रोषणाई आणि ड इन्फ्लोरेसेन्स. तर याचे बरोबर उत्तर आहे प्रतिदीप्ती. बघा, प्रतिदीप्ती हा एखाद्या पदार्थाने अवशेषित केलेल्या प्रकाशाचे पुन्हा उत्सर्जन करत असतो. तर याला फ्लोरेसन्स असे सुद्धा म्हटले जाते.
प्रतिदीप्तीमधील काही माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर प्रतिदीप्ती उत्सर्जनाचा वर्णपट आलेख हा ऊर्जा शोषण आलेखाचा सममिती प्रतिबिंब असतो। प्रतिदीप्ती आणि स्फुरदीप्ती यांच्यात काही फरक असतो। तर प्रतिदीप्तीचा वापर हे अंडस्फोटनात केला जातो। प्रतिदीप्तीचा वापर हा ट्यूबलाईट मध्ये सुद्धा केला जातो। आपल्या घरामध्ये जे काही ट्यूबलाईट असतात त्याच्यामध्ये सुद्धा प्रतिदीप्तीचा वापर केला जातो। एखाद्या रंजकाचे अवशोषित केलेला प्रकाशाचा काही भाग जर आहे तर प्रतिदीप्तीच्या रूपात हा पुनरुत्सर्जित सुद्धा होत असतो। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, जर एखाद्या भिंगाचे मुख्य अक्षाला लंब असे 2 समान भाग केले असतील आणि फक्त एकच भाग वापरला असेल तर प्रतिमेची तीव्रता रिकामी जागा असते। बघा, तर पर्याय क्रमांक अ तसेच राहील, पर्याय क्रमांक ब 1/2 वेळा किंवा क 2 वेळा आणि ड अनंत होईल। तर याचे बरोबर उत्तर आहे 1 किंवा 2 वेळा होऊ शकतो। म्हणजे जर एखाद्या भिंगाचे मुख्य अक्षाला जर लंब असे 2 समान भाग केले असतील तर त्यामधील जर आपण फक्त एकच भाग वापरला तर त्याची तीव्रता ती 1 किंवा 2 वेळा होण्याची शक्यता असते। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, संगणक नेटवर्कच्या संदर्भात TCPचा विस्तार किती आहे? तर संगणक नेटवर्कमध्ये TCP हा एक ट्रान्समिशन कंट्रोल आपण याला म्हणू शकतो। याचे जर नाव आपण बघितले पूर्ण तर ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल सुद्धा याला म्हणतात। बघा, यामध्ये ऑप्शन दिलेले हो ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल, ब ट्रान्सफर कॉल प्लॅन, क हस्तांतरण नियंत्रण प्रक्रिया आणि ड ट्रान्समिशन कॉल प्रोटोकॉल। तर आताच मी सांगितलेलं आहे पर्याय अ ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल सुद्धा TCPला म्हटले जाते। याचा लॉंग फॉर्म जर आपण म्हटला तर ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल हा होतो। हा एक संप्रेरक मानक आहे। याचे ॲप्लिकेशन हा प्रोग्राम आणि संगणकीय उपकरणांमध्ये नेटवर्कवर संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठी सक्षम करत असतो। म्हणजे नेटवर्कमध्ये जर आपल्याला काही संदेश पाठवायचा असेल, जसे ईमेल पाठवायचे असेल किंवा काही मेसेजेस पाठवायचे असेल तर यांची देवाणघेवाण करण्यासाठी TCP हा मदत करत असतो। हा इंटरनेटवर पॅकेट पाठवण्यासाठी आणि नेटवर्कवर डेटा आणि संदेशांचे काही यशस्वी वितरण सुनिश्चित करण्यासाठी सुद्धा डिझाईन केलेला आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, बर्नौलीचे प्रमेय द्रव पदार्थाच्या गतीला लागू होते जेव्हा त्याची गती किती असते किंवा तेव्हा त्याची गती किती होते? तर बघा, पर्याय अ आहे सुव्यवस्थित, ब अशांत, क सुव्यवस्थित किंवा अशांत, ड यापैकी काहीही नाही। तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ सुव्यवस्थित। बघा, बर्नौलीचे काही प्रमेय होते, तत्व होते, ते विविध प्रकारे लागू केले जाऊ शकत होते। यामध्ये सांगितले जाते की स्थिर प्रवाहात किंवा प्रवाहात असलेल्या द्रव पदार्थात सर्व प्रकारच्या ऊर्जेची ही बेरीज त्या प्रवाहातील सर्व बिंदूवर समान असते। म्हणजे कुठलाही प्रवाह जर बघितला तर त्यांच्या ऊर्जेची जर आपण बेरीज केली तर ती समप्रमाणात किंवा समान अशी असते। म्हणजे सुव्यवस्थित सुद्धा आपण याला म्हणू शकतो। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, आम्ल आणि अल्कलींची अभिक्रिया होते। बघा, आम्ल आणि अल्कलींची अभिक्रिया होते तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे CuO कॉपर ऑक्साईड, त्यानंतर Al2O3 ॲल्युमिनेट ऑक्साईड, त्यानंतर आहे क Na2O सोडियम ऑक्साईड, त्यानंतर H2O वॉटर। तर यामध्ये तुम्हाला बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब Al2O3। तर आम्ल आणि अल्कलींची अभिक्रिया होत असेल तर Al2O3 हा फॉर्म्युला इथे लागू होतो। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या कणांवर धनभार असतो? तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे न्यूट्रॉन, ब प्रोटॉन, क इलेक्ट्रॉन आणि ड क्रिप्टॉन। तर बघा, न्यूट्रॉन हा चार्जलेस असतो, प्रोटॉनवर धनभार असतो म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असतो, क इलेक्ट्रॉन्सवर निगेटिव्ह चार्ज असतो म्हणजे ऋणभार असतो, आणि ड क्रिप्टॉन हा एक प्रकारचा नोबल गॅस आहे। नोबल गॅस म्हणजे हा न्यूट्रल आहे किंवा हा रिॲक्शनमध्ये कधीही परफॉर्म करत नाही किंवा पार्टिसिपेट करत नाही। तर यामध्ये धनभार असणारा कोणत्या कणावर धनभार असतो? तर प्रोटॉनवर कधीही धनभार असतो। म्हणूनच पर्याय क्रमांक ब प्रोटॉन हे बरोबर उत्तर आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13, अल्कोहोलमध्ये काय असते? बघा,
तर यामध्ये पर्याय कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि क आहे ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, तसेच ड आहे हायड्रोजन, क्लोरीन आणि ऑक्सिजन। बघा, तर यामध्ये पर्याय क्रमांक ब कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे तिन्ही घटक अल्कोहोलमध्ये असते। तर रसायनशास्त्रात अल्कोहोल सेंद्रिय संयुगाचा एक प्रकार आहे जो की संतृप्त कार्बन अणूला बांधलेला किमान एक हायड्रॉक्सिल कार्यात्मक गट असतो आणि अल्कोहोलचे श्रेणी साध्या मिथेनॉल आणि इथेनॉल सारख्या साखर, अल्कोहोल आणि कोलेस्टेरॉल सारख्या जटिल काही घटक त्यांच्यामध्ये असतात। अल्कोहोल हे फळांपासून सुद्धा बनवले जातो। अल्कोहोलचा वापर आपण हँडवॉशसाठी म्हणजे सॅनिटायझरमध्ये सुद्धा आपण याचा वापर करू शकतो। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14, कोणत्या वायूसाठी वैशिष्ट्यपूर्ण वायू समीकरण PV nRT योग्यरित्या लागू आहे? तर यामध्ये पर्याय क्रमांक अ दिलेला आहे एक अणुवायू, ब द्विअणुवायू, क आदर्श वायू आणि ड वास्तविक वायू। तर बघा, यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क आदर्श वायू। जर आपण बघितलं तर आदर्श वायू हा एक सैद्धांतिक वायू आहे जो की अनेक यादृच्छिकपणे हलणाऱ्या बिंदू किंवा कणांनी बनलेला असतो। कोणताही वायू हा कणांनी किंवा छोट्या छोट्या डस्ट पार्टिकलनीच बनलेला असतो। तर तो आंतरकणाच्या परस्पर संवादाच्या अधीन नसतो आणि आदर्श वायू संकल्पना उपयुक्त आहे कारण ती आदर्श वायू कायद्याचे पालन करते। राज्याचे एक सरलीकृत समीकरण आणि सांख्यिकीय यांत्रिकी अंतर्गत विश्लेषणास हे अनुकूल आहे। म्हणूनच जे काही आपण PV nRT हे समीकरण आदर्श वायूलाच लागू होत असते, म्हणून पर्याय क्रमांक क हे बरोबर उत्तर आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15, बर्फ वितळवण्यासाठी खालीलपैकी कोणता वायू वापरला जातो किंवा कोणता घटक वापरला जातो? बघा, पर्याय अ आहे मीठ, ब हायड्रोजन, क कॉस्टिक सोडा आणि ड सायट्रिक आम्ल। तर आपण कुल्फी वगैरे खातो किंवा आईस्क्रीम खातो तर तुम्हाला माहिती असेल त्याच्यामध्ये थोडासा खारटपणा आपल्याला लागतो, तर तो खारटपणा हा मिठाचा असतो। म्हणूनच बर्फ वितळवण्यासाठी मीठ हे वापरल्या जातं। तर बघा, मीठ का बरं वापरले जाते? कारण पाण्याचा गोठणबिंदू हा कमी असतो, कमी करण्यासाठी मीठ वापरले जाते। मीठ आणि बर्फ जर मिसळले तर त्यांचे खाऱ्या पाण्याचे एक प्रकारचे द्रावण तयार होते आणि ज्याचा गोठणबिंदू शुद्ध पाण्यापेक्षा हा कमी असतो, त्यामुळे बर्फ वितळवण्यासाठी मिठाला वापरले जाते। म्हणूनच पर्याय क्रमांक अ हे बरोबर उत्तर आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16, H2O रेणूमध्ये असलेल्या हायड्रोजनचे प्रमाण आहे। बघा, H2O हे वॉटरचा फॉर्म्युला आहे, तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे। H2O आईसचा सुद्धा फॉर्म्युला आहे, H2O वेपरचा सुद्धा फॉर्म्युला आहे। तर बघा, यामध्ये पर्याय क्रमांक अ दिलेला आहे 1.11, ब दिलेला आहे 11.11, क दिलेला आहे 5.55 आणि ड दिलेला आहे 55.5। तर पाण्याचा म्हणजेच H2O रेणूमध्ये हायड्रोजनचे प्रमाण जर बघायचे असेल तर त्यांची वस्तुमान टक्केवारीने जर त्याला बघितलं तर 11.11% असे असते। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17, यामध्ये NH4/2SO4 च्या एका रेणूमध्ये किती अणू असतात? ओके, तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे 14, ब आहे 15, क आहे 13 आणि ड आहे 12। तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 15। तर बघा, NH4/2SO4 रेणूमध्ये एकूण 15 अणू असतात। तर NH4/2SO4 रेणूमध्ये असणारे अणू हायड्रोजनचे 8 आहे, नायट्रोजनचे 2 आहे आणि ऑक्सिजनचे 4 आहे आणि सल्फर हा 1 आहे। बघा, NH4/2 म्हणजे N नायट्रोजन बाय 2, NH4/2 जर आपण काउंट जर केलं तर हायड्रोजन 4 × 2 जर बघितलं तर 8 होतात, नायट्रोजन हे 2 आहे आणि ऑक्सिजन हे 4 आहे, तसे सल्फर हा 1 आहे। तर चला मी तुम्हाला हा सॉल्व करून दाखवते। बघा, NH4 एक ब्रॅकेट बघू आपण, सपोज NH4
आणि बाय 2 असं म्हटलेलं आहे. तर हा जो हायड्रोजन आहे, हायड्रोजनचे अणू इथे 4 आहेत, गुणेला 2 म्हणजेच हायड्रोजन हा 4 × 2 = 8 होतात. म्हणजेच हायड्रोजन इथे किती आहे, तर हायड्रोजनचे जे अणुरेणू आहे ते किती आहे, तर 8 आहे. त्यानंतर नायट्रोजन हा नायट्रोजन सोबत जो काही बाय 2 म्हणजे हा पूर्ण ब्रॅकेटला 2 असल्यामुळे नायट्रोजनचे अणू किती आहे, तर 2 आहे. म्हणून नायट्रोजन इथे किती आहे, 2 आहे. तसेच जर आपण सल्फर बघितला SO4 तर हा 4 जो आहे हा O नंतर आहे, म्हणून ऑक्सिजन किती, तर ऑक्सिजन हे 4 आहे. तसेच सल्फर जर बघितला तर हा सल्फर 1 आहे. म्हणून याच्यामध्ये जर आपण टोटल काउंट केलं तर बघा, याच्यामध्ये जर आपण टोटल काउंट केलं तर N नायट्रोजन जर बघितला तर नायट्रोजन किती आहे, तर N हे ओके. तर बघा, नायट्रोजन जर बघितला तर नायट्रोजन हा इथे टोटल नायट्रोजनचे अणू जर बघितले तर 2 आहे. हायड्रोजनचे अणू जर बघितले आपण तर 8 आहे. त्यानंतर सल्फरचे अणू जर बघितले आपण तर 1 आहे आणि ऑक्सिजनचे अणू जर बघितले आपण तर 4 आहे. आणि या सगळ्यांची टोटल जर आपण केली तर टोटल इथे 15 अणू आहेत. म्हणूनच NH4/2SO4 च्या एका रेणूमध्ये टोटल 15 अणू तुम्हाला दिसतील. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18. 1 ग्राम हायड्रोजनमध्ये किती रेणू असतात? बघा, आता रेणू विचारलेले आहे. याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला अणू विचारले होते. तर बघा, 1 ग्रॅम हायड्रोजनमध्ये किती रेणू असतात? तर 1 ग्रॅम हायड्रोजनमध्ये टोटल 3.01 गुणेला 123 इतके रेणू असतात. तर यामध्ये पर्याय 1.5 गुणेला 123, ब 6.02 गुणेला 1023, क 2.5 गुणेला 1023 आणि ड 3.01 गुणेला 1023. म्हणून बरोबर उत्तर आहे ड 3.1 गुणेला 1023. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19. एका द्रावणात 320 ग्रॅम पाण्यात 31 ग्रॅम मीठ असते. वस्तुमान टक्केवारी संबंधानुसार वस्तुमानाच्या दृष्टीने द्रावणाची सांद्रता शोधा. बघा, तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे 8.83%, ब 8.84%, त्यानंतर क 13.05%, त्यानंतर ड 12.57%. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे 8.83%. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. पित्तस्राव होतो का, किंवा पित्तस्राव कोठून होतो? बघा, यामध्ये पर्याय अ दिलेला आहे पोटातून, ब यकृतातून, क मोठे आतडे आणि ड पित्तमूत्राशय. तर तुम्हाला माहिती असेल की पित्तस्राव हा आपल्या यकृतामधून होत असतो. म्हणून याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब यकृतातून. पित्तस्राव जेव्हा यकृतातून होत असतो तर यामध्ये पित्त साठवले जे असते आपल्या पोटामध्ये किंवा यकृतामध्ये, ते पित्त हे पिवळसर किंवा हिरवट रंगाचा एक पाचक द्रव्य असतो. आणि हा पित्तस्राव होण्याची जी काही प्रक्रिया आहे ते यकृताच्या पेशींमधून पित्तस्राव होत असतो. यकृतातून उजव्या आणि डाव्या यकृताच्या नलिकांमधून पित्त वाहने या नलिका शेवटी सामान्य यकृतांच्या नलिकामध्ये जातात व पित्ताशयात साठवले जाते. पित्तस्राव होण्याची काही कारणे जे आहे तर सेक्रेटिनमुळे पित्तस्राव उत्तेजित होतो किंवा कोलेसिस्टिक किनेमुळे पित्ताशयातील पित्ताचे प्रमाण सुद्धा वाढत असते, किंवा एखाद्या वेळी आपण ॲसिडिक काही खाल्लं किंवा आंबट पदार्थ जर आपण जास्त खाल्ले तर त्यामध्ये सुद्धा आपल्या शरीरामध्ये पित्त वाढत असतो. म्हणून आपल्याला ॲसिडिटी सारखे प्रकार आपल्याला शरीरामध्ये आपल्याला जाणवतात.
म्हणूनच जे काही अन्न खायचं असेल तर ते अन्न खाण्यासाठी आपल्याला पचेल या नलिका शेवटी सामान्य यकृतांच्या नलिकामध्ये जातात व पित्ताशयात साठवले जाते. पित्तस्राव होण्याची काही कारणे जे आहे तर सेक्रेटिनमुळे पित्तस्राव उत्तेजित होतो किंवा कोलेसिस्टिक किनेमुळे पित्ताशयातील पित्ताचे प्रमाणसुद्धा वाढत असते किंवा एखाद्या वेळी आपण ॲसिडिक काही खाल्लं किंवा आंबट पदार्थ जर आपण जास्त खाल्ले तर त्यामध्ये सुद्धा आपल्या शरीरामध्ये पित्त वाढत असतो. म्हणून आपल्याला ॲसिडिटी सारखे प्रकार आपल्याला शरीरामध्ये आपल्याला जाणवतात. म्हणूनच जे काही अन्न खायचं असेल तर ते अन्न खाण्यासाठी आपल्याला पचेल असंच अन्न आपण खायला पाहिजे आणि तो स्राव आपल्या यकृतामधून जो स्राव निघत असतो तो पित्तस्राव असतो. चला तर मग मित्रांनो, याचे बरोबर उत्तर आहे ब, यकृतातून पित्तस्राव होत असतो. नमस्कार मित्रांनो, थँक्यू.